नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर सन 2025 बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बघा कोणती रेल्वे गाडी धावते. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. पुणे ते मुंबई बघा यांच्या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस बघा या ठिकाणी रेल्वे गाडी धावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. 7 बेटांचं शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते. बघा, 7 बेटांचं शहर कोणतं आहे. मुंबई शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नथुला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली खिंड आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. कैलास पर्वत मानस सरोवर या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. कैलास पर्वत मानस सरोवर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. कैलास पर्वत बघा मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदी ही उगम पावते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पुलिकत. पुलिकत बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. पुलिकत बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामधलं ते सरोवर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 हिराकुंड हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे. हिराकुंड हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हिराकुंड हा प्रकल्प ओडिसा या राज्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. बघा, कुडनकुलम. बघा, कुडनकुलम काय आहे. अणुविद्युत प्रकल्प आहे, तर तो प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे. महत्त्वपूर्ण बघा प्रश्न आहे. कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प पहा तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी हा अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 8 कापूस उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे. कापूस उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. गुजरात बघा हे राज्य कापूस उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय. मानस अभय अरण्य. मानस अभय अरण्य बघा हे वाघासाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे. मानस बघा हे अभय अरण्य आसाम राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 हिंदी समुद्र. बघा, हिंदी समुद्र बघा या ठिकाणी बघा हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे. हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर बघा यांना जोडणारा कालवा कोणता असेल, तर पालची सामुद्रधनी आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय झालं. बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली होती. बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली होती. तर याचं योग्य उत्तर काय असेल. रॉबर्ट क्लाइव्ह बघा यांनी बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला आहे. सन 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं. बघा, सन 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते. तर याचं योग्य उत्तर काय असेल. नानासाहेब पेशवे बघा यांनी कानपूर येथील उठावाचे नेतृत्व यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी बघा झालेला सत्याग्रह आहे. बघा, महात्मा गांधीजी यांनी बघा चंपारण्य हा सत्याग्रह केला होता. कोणत्या वर्षी केलेला सत्याग्रह आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. चंपारण्य बघा हा सत्याग्रह सन 1917 या वर्षी बघा करण्यात आलेला तो सत्याग्रह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 12 ते 35 बघा हे कलम कशा संबंधीचं कलम आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 12 ते 35 कशा संबंधीचं कलम आहे. बघा, 12 ते 35 मध्ये पहा या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत, म्हणजे मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे या ठिकाणी हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 14 मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये नाही.
बघा कोणत्या शहरामध्ये नाही? नवी मुंबई या ठिकाणी नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारला आहे? युवा धोरण राबवणारे भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? युवा धोरण राबवणारं बघा भारतामधलं पहिलं राज्य कोणतं असेल? बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये युवा धोरण राबवणाऱ्या देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 पहा काय जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 20 मार्च बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक चिमणी दिवस असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारला आहे? थायमिन. बघा थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? याचं योग्य उत्तर काय पाहिजे? B1. बघा हे थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा कुष्ठरोग विचारले कशापासून होणारा रोग आहे? कुष्ठरोग विषाणूपासून, जीवाणूपासून, परजीवी? याचं योग्य उत्तर काय असेल? कुष्ठरोग बघा हा प्रामुख्याने विषाणूपासून या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 19 वातावरणामध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा वातावरणामध्ये बघा नायट्रोजन या ठिकाणी वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते. बघा वातावरणामध्ये एकूण बघा 78% बघा या ठिकाणी वातावरणामध्ये या ठिकाणी एकूण प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलं? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा Hg. बघा पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? मुंबई उपनगर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा. बघा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा मुंबई शहर. मुंबई शहर काय आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सप्तशृंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. नर्मदा ही नदी विचारली कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नर्मदा बघा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा जायकवाडी हे धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? नाथसागर जलाशय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? खापरखेडा. खापरखेडा काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामध्ये कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा हे सर्व बघा विद्युत निर्मिती केंद्र कुठं आहेत? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. खापरखेडा, कोराडी हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलं? वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक 28 पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पश्चिम रेल्वेचं मुख्यालय बघा चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 29 कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण. बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभारली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1857. बघा यावर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो पहा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.